लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्येप्रकरणी आता नीरज कुमार हा माफीचा साक्षीदार झालाय। आरोपी चेतनचा सहभाग सिद्ध करण्यासाठी नीरजची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे। पुणे पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे। नीरज कुमार हा चेतनच्या दुकानातला कामगार आहे। लोहगडावर जाताना चेतन नीरज कुमारचा फोन घेऊन गेला होता, तर चेतनने स्वतःचा फोन नीरजकडे दिला होता। हत्येच्या दिवशी म्हणजे 18 जूनच्या सकाळी 7:15 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत चेतनचा मोबाईल नीरजकडे होता। दिवसभर चेतनला जेवढे फोन आले ते सर्व नीरजने उचलले होते। या दरम्यान नीरजच्या फोनचे लोकेशन लोहगड आणि परिसरात ट्रेस झालं होतं आणि त्यामुळे केतनच्या हत्या प्रकरणात नीरजची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। आणि ज्यामुळे केतनच्या हत्येवेळी चेतन लोहगडावर हजर होता हे पोलिसांना न्यायालयात सिद्ध करता येणार आहे। तर या हत्या प्रकरणात नीरज कुमार ही व्यक्ती अतिशय महत्त्वाची असणार आहे, त्याची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे। कारण नीरज कुमार हा चेतनच्या दुकानात काम करणारी व्यक्ती होती आणि त्याचाच मोबाईल घेऊन चेतन लोहगडावर गेला होता आणि त्यानंतर त्याने केतनला गडावरून ढकलून दिलं होतं आणि त्याची हत्या केली होती।